आम्ही हाणले भावाला केलवण करण्यासाठी. आपल्याकडे आज मुंबईवाले आहे बघ. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. चाय नाश्ता केला. आता ते जरा गाडीचा काय प्रॉब्लेम आहे तेच काय समजत नाही. 2 दिवस त्याला फिटर येत आहे तरी त्याला प्रॉब्लेम समजत नाही आणि घरच्यांना घेऊन मुंबईला बंदायचे. चला आता बघू काय प्रॉब्लेम आहे. आले 2 फिटर, एक सोडून. हे बघा 1 2 तरी काय होत नाहीये गाईस. ती गाडी चालू ना होत. आता दुसरं 2 फिटर बोलवलं आणि त्यांच्यानं काय झाली नाही. आता काय माहिती किती मोठी समस्या निघतोय तर त्याच्यामधून त्याचा वेगळा पण टेन्शन आलाय. लावले गाडी खोलाला. आता थार घेऊन जातो. ती दुसरी गाडी कामाला टाकले, तिला सांगून येतो. सारांश भाई आमच्या चावी घेऊन आले. कालची त्याला सुट्ट्या लागल्यानंतर पक्का खुश आहे. 1 वाजता उठतं रोज, झोपतं 4 वाजता, टाईमपास करतं. जातं आता बघू. ती गाडी खोलले. आता खोलतंय म्हणजे आता ती तिकडे सामान घेऊन जायला लागेल. किती काय तर बाबा मला आताच टेन्शन आहे. बरंच गेल्यावरच समजेल कसं काय. तर हे सीन खरोखर एवढा बरा वाटतं ना भाई. असा लय बरा वाटतं. नाही तर एवढा भयंकर ऊन आहे बाहेर का बेहिसाब ऊन आहे भाई. लयच भयंकर आहे. त्या कॅमेरा शूट का नाही करत कारण की आपल्याला कामं असतात, मग ते ठेवायला नाही जमणार. म्हणून बोललो आपला कुठे बाहेर जायचं असलं तर तोच कॅमेरा घेऊन यूज करणार. इकडे कसं आपल्या कामांच्या ह्याच्यानं कुठं ठेवायला लागतं. मग तो जरा नाजूक आयटम आहे म्हणून तो कुठं ठेवू नाही शकत. किंवा फोन काय कुठं पण पडला तरी फरक नाही पडत आपल्याला. तो कसा जीवाचा हे आहे ना म्हणून. घाईमध्ये चाललो आता मुंबईला. यांना काय घ्यायचे बघू. आणि ही वस्तू दिले कामाला. एवढीशी वस्तूंचं म्हणजे फक्त नुसतं रिपेरिंगचा खर्च ऐकून मला जरा सदमा आलाय. नवीन तर एवढ्या महाग आहे काय 4 वस्तू. आता ज्यांना कोणाला माहिती असेल त्याला माहिती असेल. बाईला भयंकर मला वाटलं असतील काही छोट्या मोठ्या अमाऊंटच्या. तर रिपेरिंगचंच एवढं चांगलं आहे. कलय डेंजर, खतरनाक काम आहे बाई त्यांचं. जातो यांना घेऊन. किती वाजता त्यांनी 6 वाजता बोलवलं. त्यांना किती वाजता काय माहिती. सोडलाय आता तिथे मार्केटमध्ये. पण काही आम्हाला इथे गाडी लावायला जागा नाही भेटत आहे. इथं पार्किंग आहे ती पण बंद केलेली आहे. तर आता एक आम्ही दोघं अख्खं गोल राऊंड मारलेलं आहे पण ती जागाच नाही भेटत. काय आम्हाला पण उतरायची थोडा काहीतरी ते घ्यायचं होतं इथं चिपकेपकवाचं. पण आता ती भेटतच नाही आहे जागा. तर काय करू. पुन्हा एकदा फेरी मारायचं. पुन्हा एकदा असं एवढं फिरून यायला लागेल ना रे बाबू. कंटाळा आला. आणि तिकडं ड्रायव्हरांचा फोन येतात. शेट गाडी झाली का नाही, हे झालं का नाही, ते झालं का नाही. अरे काय करू राजावर. लावले इथं गाडी. त्याला सांगला आता ना रे बाबू. आता जरा टाइमपास आम्ही पण काय ना काय घ्यायचं बघतो ना. तर असं फेरी मारून परत एकदा येऊ तिथं ना रे. सारांश भाईला घेऊन आले मार्केटमध्ये. फॅमिली तिकडे गेले. इकडे मग सारांश भाईला घेऊन आले. ट्रॅक्स मॅक्स कंचे काय काय सामान पाहिजे होतं नाही त्याच पण घेतले ना रे बाबू. आम्ही दोघंच फिरत होतो पूर्ण मार्केटमध्ये ना रे. याला सांगला माझा हात नको सोरू. हात सोरला का तू इकडे येणार राहशील मुंबईवाल्याला. तसं आपल्याकडे आज मुंबईवाले आहे ना रे. लय ना आपल्याकडे मुंबईवाल्या. हा जातो आता गाडीत बसतो गाईच. आपल्या आशुबाईचं एक सबस्क्रायबर भेटलेला. अरे भावा गाडी इथे कशाला लावली मी आज आतमध्ये. आपण भावा तू होता त्या टायमिंगला ना आला. नाही तर नक्कीच गाडी आपल्या आतमध्ये असते. घेतले काय ना काय बी मशिनी असते. घेतल्यांना याला एक गाडी घेतली. अंकल म्हणा ही गाडी घे बाबा. आता येतात घरची पण. आलो की थेट निघणार डायरेक्ट घरी. जास्त टाईम नाही झाला. बरा आला 4 वाजता झालं आल्यावर. 1-1.5 तास म्हणजे 2 तासाचा 6 वाजले निघते. आले 10 मिनिटात बोलल्यात येतील. जातो घरी. कामं आहेत ती तुम्हाला तर दिसलेच असतील माझी कामं. गाईज ही मशीन घेतली. आता बाबूचे ट्राय. खरोखर खूप युजलेस मशीन आहे ही. बघू शकता. बघ बाबू दात पडतील का. असं कर. खरोखर डेंजर मशीन आहे. कामाला गाडी बिडी माझी साफ करायला. निघालो घरी जायला. 8चा टायमिंग दिसतो गाईच. सारांश भाईला मॅगडी खायची होती. मग आणले मॅगडीला. लय दिवसानंतर मी तर मॅगडीला आले गाईच ना. सारांश भाई दात
गाईच खूपच भूक लागली होती आम्हाला सर्वांना. महाराष्ट्राला तर भरपूर लागली. हे बघ हौसांडा आहे, हौसांडा नुसता हौसांडा, दुसरं काय नाही. ही एकटा गाई यो एकटा गाई. हे आपण आलतो मॅकडीची तर खायला, तर आपला सबस्क्रायबर भेटलेला आहे. धन्यवाद भावा आपल्याला सबस्क्रायबर केल्याबद्दल आणि आपल्याला भेटल्याबद्दल. काय भावा कुठला आहेस तू? मी रोडपाली गावचा दादाचा ब्लॉग बघते मी रोज. आपले ब्लॉग कसे असतात? खूप छान असतात, मला लय आवडतात. थँक्यू भावा. आता चाललोय लगेच थेट पनवेलला माझी शॉपिंगसाठी. बघले झाले आता फायनल गाईच. आता बघू कधी देतात. देऊ घेतले असल्यावर लोकांच्या लग्नाला घालतो. सेम सेम कपडे वगैरे घेतलेले आहेत गाईज, सगळे मस्त एकदम ओके वाईट. थँक्यू म्हणजे तुम्हाला दिसतीलच घातल्यावर. मी आता चालल्या काय बोलता नका रे नका, कशाला ये एकदाशी. चाललो आता अंकित भावाला फोन लावलेला. अंकित भावाला बनवलाय बकरा. आता आम्ही खाणार आहोत बकरा. बकऱ्याची पण त्यांना फोन लावायला लागेल बच्चा. त्याला फोन लाव बघ ना. येतोय आम्ही. तुम्ही बकरा रेडी ठेवा, आमचा बकरा रेडी आहे. आले आपल्या अंकित बाईच्या दुकानावर, कारण की त्याचीच गाडी घेऊन जायची ना. बाईची जरा गडबड चालू आहे कस्टमरांच्या. लिंबू वाई नुसतं असतंय. कसा काढला का फुल स्टॉक भरले बाई. ड्रोन पण आले आहे ना, या पण मशनी येणार आहे. वॉच पण नवीन नवीन आलेले आहे. लहान पोरांसाठी काय काय आणलेलं आहे. कलर पेटी आहे का? कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच या का. लहान पोरांसाठी घ्यायचे का सगळा? सगळा भेटेल, सगळं भेटते. पोरांना कुणाला ड्रोन पाहिजे असेल तर नक्कीच या. ड्रोन नाही आणि कुणाला गाडी साफ करायला पाहिजे असेल तर या पण मशीन अवेलेबल आहेत आता. उद्या मला हां या कुणाला पाहिजे असेल तर नक्कीच. आपल्याच मित्राने आणि आपलाच रेग्युलरवाला आपण इथे येतो रेग्युलर, त्यांनी आता नवीन शॉप आधी एक होता आता 2 केलेला आहेत. तर आपल्याला टाईम झाला, तुम्हाला पण माहिती आहे आपण मुंबईला गेलो होतो म्हणून टाईम झाला. आता आले क्लोजिंग टायमिंगला त्याच्या. मालक चालक दुकानाचा. आपल्या भावाचा दुकान आहे आदाय मधला. कोण असेल कोणाला ज्वेलरी घ्यायची असेल तर नक्कीच या, खूप रिझनेबल मध्ये. आता बिर्याणी खाण्यासाठी भाईने बघितले बिर्याणी, लेग पीस, अर्धा बोकडाचा पाय बघितले तर तीच खायला आले. हो प्लॅन नव्हता पण अंकित भाई बकरा आलाय म्हणून बकऱ्याला बोललो बकऱ्याचा पाय घालू सांगितली आहे. आता लोकेश भाऊनी मस्त मस्त ऑर्डर. आता आल्यावरच मस्तपैकी खातो एकदम पोट भरून. फक्त बर्गर खाल्लाय तेवढाच, अजून काहीच नाही खाल्ला गाईज. आले तेव्हा पाया सूप आणि बसला. ही मेन हथियार होता. ट्रेन आणले ट्रेन. भाऊ मला पण घेतो. बघ रे थांब. तिखट नसेल ना? चीयर्स. मावशीच्या चुलीवर शिजवले वाटते. बघू आता कसं आहे. बघ रे एकदा टेस्ट करून. काय रिॲक्शन? सेम टू सेम ना. पिठला वाटतं, पिठला भाकर दोन्ही पण तसंच आहे. काय तुम्हाला चव वेगळी ना वाटत. काय आता लोकेश भाऊने आपल्या काहीतरी चांगला येऊ. काय याचं नाव आहे? अरे केलीचा पान आणलाय आमच्या भावाचा. केलवण आहे वाटतं. केलवण आज होईल आमच्या भावाचा.
आम्ही आणले भावाला केलवण करण्यासाठी. केळीच्या पानात केलवण. अरे आम्हाला वाटलं तिकडे घाणाय ना कालवला नेते का काय. अरे बाय आता पावडा घे हो. तिकडे आपली माती राहिली बघ ती गारा. भाई पण हसायला लागला. बाबा बाबा कपल काय हो. बघा रे बघा कसा आणलाय त्याने ताजा माल. काय रे भावड्या कसा होता. एकदम बेस्ट का. तू खाणार या चमचम. मटन मारला एकदम सॉफ्ट. बघ रे. अरे तुम्ही भात कमी ना मटणाचा पीस जास्त मोठा घेतले. रायता घे रे रायता. त्यापैकी पोट भरून खालेला आहे तिघावी पण. भाऊ अजून एक पावळी खाऊ शकतो. चला जातो आता. आलेलो आहे घरी. आता जाऊन झोपतो. वाजलेत 1. चला बाय बाय गुड नाईट. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. खूप लेट झाला उठायला. आता जातोय लोकेश दादाच्या सोबत सर्व मंदिरात. कारण की पत्रिका ठेवायच्या आहेत. आले आता गावदेवीच्या मंदिरात पत्रिका ठेवायला. झालेल्या आहेत पत्रिका सगळ्या देवलामध्ये ठेवून. तर लोकेश दादा गेला आहे जी गाडी सर्व्हिसिंग टाकायला. मी जातो त्याला घेऊन येतो आणि पुढची काय कामं असतील ते करतो. झालेले आहेत आमची संपूर्ण कामे. आता आम्ही चाललो आपल्या फेवरेट ढाबा म्हणजेच अष्टविनायक. भाई तुझी तंदुरी म्हणजे ना आशीवाली आहे डायरेक्ट आशीवाली. पण लय दिवसानंतर चालले होणार. हो ना. एकोद महिना स्पॉन्सर बंद झाले ना. असं काहीच नाही. एकोद महिना सहज झालेला असणार. त्याच्यानंतर आम्ही आज चाललोय खास तंदुरी खायला अशीवाली. आपले एकदम फेवरेट ढाब्यावर लॉक आहे बदल्यावरती. बारा काम आहे यांचा दुपार ठेवली. पण पावसानं आम्ही खास जेवण करण्यासाठी आलो. पण भयंकरवाली गरम होतं इथं पण. बाबा 2-3 फॅन बसला. आधी स्टार्टिंग मसाला पापडशी केली. त्याला चांगला हान बाबा सगळा फटाफट. आलेला आहे एवढ्या दोघांच्या. आता कसा दोघं लडकवता बघा. असा खातो का. खाऊन दमलो तरी अजून एवढा साम्राज्य राहिले. परत एकदा काम करू याला. उरकवलाय सगळा दोघांनाच. एकदम पोट भरून खालेला आहे. लय मज्जा आली खूप दिवसानंतर. अगो इतर बाच्याला जरा फिरून आणतो. लय एस्थेटिक बाचा याचा. कुठेही टांगतो घरात भावाच्या. काय रे गोळू मोळू. बघतो कसा खुर्ची घेतली तर लगेच बसला बाहेर. वाटत असेल आम्हीच दोघं शायनिंग मारतो. इकडे बघा. ए वाचा. ए वाचा इकडे बघ. इकडे बघ. दाखव असं. असं कर जरा. दाखव असं. नाचते का. साधा नाच जरा नाच कसं तरी. गाणीला मामाच्या लग्नाला कसं नाचणार आहे. दाखव. दाखव. बघ तू बघ कसं नाचते. आता प्रिंटर घ्यायचे बाईला दुसरे स्टुडिओ मध्ये. फायनली हो प्रिंटर. त्यांची एकच पीस होता तोच देतात ते तुमचा. काय सांगू आता नवीन द्या बरं एकदाशी. तर ठेवलेलं नको. घेतलेला आहे लोकेश दादाने प्रिंटर आपल्या नवीन स्टुडिओसाठी. आता तिथं पहिला टॅटू भाई आपला आहे. इथून इथपर्यंत थेट पहिला टॅटू तिथं आपला आहे. आता जायचे. भाच्याला आईस्क्रीम खायची होती पण नॅचरल वाल्या बिल नाही भरला. लाईट बिल म्हणून त्यांची लाईट कापलेली. तर आता चाललोय थेट मॅगडीला कलंबोलीला आईस्क्रीम खाण्यासाठी. कलंबोलीला भाच्याचं नशीब लय कराव्यान बिचारायला आईस्क्रीम कुठेच नाही भेटली. नाही ते मॅगडीला नाही नॅचरलला. आता आले अंकित भाईचे इथे जरा पॅन्ट शर्ट घेतो. तर जायचे आपल्याला कार्यक्रमाला. आणलाय नवीन स्टॉक आपले भावाने आणि अशी मेहनत करावी लागतं.
निसताच भाऊ आपला फिरणं आणि मजा नाही करी अशी मेहनत पण करत. असं आहे का? गाडी पण ना माझी स्कूटी पण नाही. घेतलेलं आहे आपल्या अंकित भाऊ कडून 2 पॅन्ट शर्ट नव्हते म्हणजे प्लेन व्हाईट तसं आहेत त्याच्याकडे खूप नवीन नवीन. तुम्ही बघितलं तर स्टॉक पण आताच उतरवले पण अर्धाच आणलेला त्यांनी. पॅन्ट पाहिजे होता म्हणून तोच पहिला आणला लॉट. कोणाला पाहिजे असेल तर जातो घरी घाईमध्ये गाईज आणि ड्रेसिंग वगैरे मारून निघतो. आता फक्त शर्टाचं टेन्शन आलं मला कोणता शर्ट घालू म्हणून. नाही गेलो मी तिकडे. आमचा कार्यक्रम होता तिकडे. घरी येऊन झोपलो. ते आत्ता उठलो मागाशा. गेलो लोकेश दादाच्या दुकानावर आणि मस्त की आता ना चायनीज खाला आणि आलो आता त्याच्या स्टुडिओवर. हे बघा घेतलेले हे नवीन प्रिंटर आणि ही नवीन खुर्ची बघा किती सुंदर. आता पहिला आपलाच गोणी आहे ना इथं हाताची. हे बघा सुयांचं अशा रास सुयान अजून पण काहीतरी बनवलेलं आहे त्यांनी. बरं आहे. ओपनिंग आहे आपल्या प्रिंटरची. भावा ओपनिंग कर शुभ हाताने. शुभ हाताला लागले आग. पहिले त्रास झाला. पहिलेच फेरीला आपटलाय एक साईटून. सुंदरी भावा. गणपती बाप्पा मोरया. अजून असं 2 प्रिंटर आहे म्हणजे इथं एक साईडला. झेरॉक्सचं दुकान. मला पटकन गरज लागली झेरॉक्स मारायला तर येईल ना. चालू कसं होईल तिकडे टेप त्याची बन याव ती कारायला लागते काही. नंतर काय मी आयफोनची कार एवढी नव्हती या घ्यायला. तुला आयफोन काय तुला कमवून देणार आहे का? ते आता झालाच. कुठे लावले ते भावा. भावाला लय ठिकाणी लावले पण मेड इन चायना आहे ह्यो. गेलो आहे घरी. चला जाऊन झोपतो. आणि तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.